तर स्वारगेट अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडेचं राजकीय कनेक्शन असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे। आणि ही चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या आमदाराच्या फ्लेक्सवर झळकलेला गाडेचा फोटो। शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर दत्ता गाडेचा फोटो झळकलाय। शिवाय शिरूर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार माऊली कटकेंसोबत आणि त्यांच्या फ्लेक्सवर सुद्धा आरोपीचे फोटो झळकलेत। त्यामुळे हा नराधम गाडे आमदार माऊली कटकेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय। याबाबत स्वतः आमदार कटकेंनी स्पष्टीकरण दिलंय। हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे। बरोबर ना, त्या भागात अजितदादांच्या पक्षाचा आमदार निवडून आलाय, सक्रियपणे त्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे। मी त्या गावातून माहिती घेतली, उज्जैनला या आमदारांनी काही लोक नेले होते। हे नेण्याची जबाबदारी हा जो बलात्कार करणारा आरोपी याच्यावर होती, अशा प्रकारची स्थिती आहे। मग आता कुंपण शेत खायला लागलं तर करायचं काय, हा प्रश्न आहे। तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातले लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरचे लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र आरोपीचे कोणाशीही लागेबांधे असले तरी सोडणार नाही असं स्पष्ट केलंय। कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुणाशी संबंधित असू द्या, अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो। कुणाशी संबंध असू द्या, कुणाशी लागेबांधे असू द्या, हा गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही। मंत्र्याच्याही बाजूला मांडीला मांडी लावून बसून चहा पित असेल आणि त्याने जर असा अपराध केला असेल तर त्याला देवेंद्रजी सोडणार नाही, राज्याचे मुख्यमंत्री सोडणार नाही, हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते। पुन्हा एकदा सांगते की यामध्ये महायुती सरकारमध्ये महिलांची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटी आहे आणि त्या अनुसार देवेंद्रजी आणि त्यांचं संपूर्ण महाराष्ट्र शासन हे लाडक्या बहिणींसाठी काम करतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।